तुम्हाला सांगितलेलं आहे 1 ते 100 मधले जे प्रश्न येतात, 1 ते 100 मधले प्रश्नांमध्ये काय होतं, 1 ते 100 मध्ये आपल्याला विचारलेलं असतं ना, 1 किती वेळा येतो, 2 किती वेळा, 3 किती वेळा, हे तुम्ही पाठ केलेलं असतं, पण तो कशा पद्धतीने येतो हे लक्षात ठेवायचं. मग तुम्हाला वेगळी संख्या आली 1 पासून 189 पेज पर्यंत किती खेळ लागतील, त्याच्यानंतर 189 पेज पर्यंत 9 किती वेळा लागेल, 7 किती वेळा लागेल, हे लक्षात ठेवायला तुम्हाला स्थानिक किंमत वापरायची. स्थानिक किमतीत काय करायचंय त्यासाठी, तर एक कुठलाही अंक हा एकक स्थानी प्रत्येक 100-100चा तुम्ही हा जो ब्लॉक घेतला, तर 100-100 मध्ये काय होतंय, कुठलाही अंक असेल हा एकक स्थानी बरोबर 10 वेळा असतो. काय होतं, आपले हे 10 कॉलम आहेत, पूर्ण 10 रोज येतात, त्या ठिकाणी एकूण संख्या आहेत आपल्या 100. 10 कॉलम मध्ये प्रत्येक कॉलम मध्ये प्रत्येक अंक 1 ते 0 हा आपला एकदा तरी आलेला असतो प्रत्येक कॉलम मध्ये. असे कॉलम होतात आपले 10. हे होतं तुमचं एकक स्थान. एकक स्थानी किती वेळा आहे, हा एक वेळा येतोय, त्याच्यानंतर हा एक वेळा घ्यायचा आहे, दशक स्थान नंतर घेऊ आपण, हा एक वेळा, हा एक वेळा, त्याच्यानंतर हा एक झाला, हा 5, 6, 7, 8, 9 हे आपण म्हणतोय, आणि त्याच्यानंतर एकूण येत आहेत कॉलम 10. म्हणजे एकक स्थानी आडवी रेषा लक्षात घ्या, आडवी रेषा त्याच्यासाठी लक्षात ठेवायची, आडवी रेषा म्हणजे आडवे किती आले ते एकक स्थानचे जेवढे येत आहेत ते 10 येत आहेत हे. त्याच्यानंतर दशक स्थान पाहायचंय. दशक स्थानची सुरुवात कोणापासून होते, सुरुवात कोणापासून ही नेहमी महत्वाची गोष्ट असते. दशक स्थान म्हटलं तर 11च्या वर्गामध्ये काय होतंय, 11च्या कॉलम मध्ये, तर 11च्या याच्यात ती 9च वेळा येणार आहे दशक स्थानी. काय होतंय, ही 9 वेळा आहे, पण दशक स्थानी 1 ची सुरुवात कुठून झाली होती आपली, इकडून झालेली होती, 10 पासून, या संख्येपासून झालेली होती. तर तो एक वेळा आणि हे 9 वेळा, म्हणजे उभे पण किती वेळा येत आहेत, हे 10 वेळा येत आहेत. तर लक्षात ठेवायचंय, कुठलाही अंक प्रत्येक 100 मध्ये एकक स्थानी 10 वेळा येतो, दशक स्थानी पण 10 वेळा. हे किमान 10 वेळा असतं. किमान किती वेळा असतं, 10 वेळा असतं ते. तर हे काय लक्षात ठेवा, उभे आणि आडवे, उभे 10 वेळा येणारे, आडवे 10 वेळा. उभे म्हणजे कोणते घ्यायचे, दशक स्थान घ्यायचे. दशक स्थान नेहमी महत्वाचं असतं, दशक स्थान ते. त्याच्यानंतर घ्यायचे कोणते, एकक स्थान. एकक स्थान म्हणजे कोणते घ्यायचे, आडवे हे. आता मी जर हाच प्रश्न थोडासा चेंज केला, 1 ते 70 पर्यंत, 1 ते 70 पर्यंत एक किती वेळा येतो. आता 1 ते 70 पर्यंतचा जर प्रश्न आला असेल, तर 1 ते 70 पर्यंत म्हणजे मला इथून फक्त एवढाच भाग घेऊन टाकायचा आहे त्याच्यामध्ये. आता एवढाच भाग जर मला घ्यायचा आहे, 70 मध्ये 7 कॉलम होत आहेत आपले. 70 मध्ये कॉलम जे होत आहे ती संख्या आपल्याला इथे आलेली, 7 कॉलम होत आहे, म्हणजे याचा अर्थ एकक स्थान किती वेळा आलेलं असणार आहे ते, हे एकक स्थानी आलाय तो 7 वेळा एक आलेला आहे. त्याच्यानंतर दशक स्थान, 7 पेक्षा 1 हा अंक छोटा आहे. 7 पेक्षा 1 विचारला, 2 विचारला, 3 विचारला, त्या प्रत्येक वेळी तुमचं होणार आहे ते 7 पर्यंत. 7 पासून पुढे, आता ह्या जो दशक स्थानी दिलेला अंक असतो, हाच त्या खेळांच्या प्रश्नामध्ये, एकक स्थानच्या प्रश्नामध्ये सगळ्यात महत्वाचा असतो. तर या प्रश्नामध्ये काय होतंय, हा जो दशक स्थानी दिलेला आहे तेवढ्याच वेळा एकक स्थानी येणार आहे, म्हणजे हे एक किती वेळा आला, 7 वेळा झाला, हे 7 वेळा. त्याच्यानंतर दशक स्थानी 7 पेक्षा 1 लहान आहे, म्हणजे तो किती वेळा येतोय, 10 वेळा येतोय. मग जर मी प्रश्न विचारलंय 1 ते 70 पर्यंत एक किती वेळा येतोय, तर याचं उत्तर मला सांगता येतंय 17 वेळा. किती वेळा येतंय, 17 वेळा. किंवा हे मी अजून सोपं करू शकतो, जर माझं पाठ असेल, 1 ते 100 आपलं पाठ असतं, 1 येणारे 11 वेळा, त्याच्यानंतर 2 ते 9 येणारे 20 वेळा, 0 येतोय तो, सॉरी 1 येणार 21 वेळा, त्याच्यानंतर 0 येणार 11 वेळा, आणि बाकीचे अंक आहेत 2 ते 9 येणार आहेत 20 वेळा येणार. 10 वेळा आडवे, 10 वेळा उभे, असं आपल्याला लक्षात ठेवायचं त्या ठिकाणी. तर याच्यामध्ये काय होणार आहे, 20 पर्यंत मला माहितीये, 70 घेतला म्हणजे दशक स्थानी किती येतोय, 7 येतोय. 7 घेतला म्हणजे उरले किती कॉलम आपले, 10 मधनं ते 7 वजा करा, 3. मग हे 3 पहिले 20 मधून वजा करायचे, हे वजा केले का त्याच्यानंतर काय होतंय, हे वजा केल्यानंतर उरले किती आपल्याकडे, 17. आता 7 पेक्षा दिलेला अंक मी जर इथे 3 घेतला, 3 किती वेळा, तर 3 मध्ये त्याच पद्धतीने येणार आहे. 3 मध्ये काय होणार आहे, 3 पण माझा आडवा किती वेळा येतोय, तो 7 वेळा. मला ह्या संख्येमध्ये इथे ते दिलेलंच आहे. आणि 7 पेक्षा 3 लहान आहे, म्हणजे तो काय होणार आहे, तो उभा सुद्धा तो तेवढ्या वेळा 10 वेळा आलेला असणार आहे. म्हणजे 3 पण किती वेळा आला, 17 वेळा झालेला आहे. त्या ठिकाणी तेच करणार मी, हे इथून उरलेले कॉलम किती आहे तेवढे फक्त वजा करतोय. दशक स्थानी जी संख्या आहे तेवढ्या वेळा एकक स्थानावर येणार आहे ते, ठीक. आता 1 पासूनच याची सुरुवात झालेली पाहिजे. मी जर 1 पासून 90 पर्यंत घेतलं,
1 पासून 90 पर्यंत 8 किती वेळा आलेला आहे घेतलाय? 1 पासून 90 पर्यंत 90 ही संख्या घ्यायची फक्त, त्याच्या दशक स्थानी आपला 9. पहिले 9 लिहून घ्यायचा, आपलं एकक स्थानी तेवढी संख्या येते. 9 पेक्षा दिलेली संख्या जर लहान असेल तर त्याच्यामध्ये 10 मिळवायचे. 9 10 होतात 19. म्हणजे 1 ते 90 मध्ये 8 ही संख्या माझी येते, ती 1 ते 90 मध्ये 8 येतोय, तो 19 वेळा येतोय. हे नेहमी लक्षात ठेवायचंय तुम्हाला. लक्षात आलं ही गोष्ट? उभे 10 वेळा लक्षात ठेवायचे आणि आडवे 10 वेळा लक्षात ठेवायचे. प्रत्येक 100 मध्ये ते होत जातंय. त्याच्यानंतर शतक स्थान जेव्हा सुरू होत आहे, आता 1 ते 100 मध्ये 1 का जास्त आहे? ही एक अंकी आहे, इथे 10 पासून 99 पर्यंत 2 अंकी आहे, पण इकडे शतक स्थान आपलं सुरू झालंय ते याला झालेलं आहे. शतक स्थान सुरू झालंय ते 100 पासून सुरू झालेलं आहे. मग तो पण एक आपला वाढलेला आहे, 0 पण एक वाढलाय त्या ठिकाणी. म्हणून 0 10 कॉलम असले तरी किती येत आहेत त्याच्यात? 11 येत आहेत. आणि हे जे येत आहेत आपले, एक येतोय 21 वेळा येतोय, 2 येतोय तो 2 3 4 5 6 7 8 9 हे येत आहेत 20 वेळा. हे पाठ असतं, पण तुम्हाला जर सिक्वेन्स दिलेला असेल, जर तुम्हाला विचारला प्रश्न 1 ते 40 मध्ये 7 किती वेळा येतो, आता 1 ते 40 साठी काय करायचं? 1 ते 40 साठी पहिल्यांदा काय करायचं? 1 ते 40 मधला हा 4 बघायचा पहिले. म्हणजे 7 जे येत आहेत आपल्याला कॉलम मध्ये येणार आहेत ते 4 वेळा एकक स्थानी येणार आहे. पहिले 4 लिहून घ्यायचा. त्याच्यानंतर काय बघायचंय? दिलेली संख्या. मी विचारलं 7 किती वेळा? 7 हा त्या 4 पेक्षा मोठा येतोय ना, म्हणजे तो इथे दशक स्थानी येणार नाही. तर 1 ते 40 मधलं मी 40 ही संख्या पाहिल्याबरोबर उत्तर सांगू शकतोय. काय होतंय त्या ठिकाणी? 7 किती वेळा येतोय? फक्त 4च वेळा त्या ठिकाणी येतोय. लक्षात आला हा फॉर्मॅट? दशक स्थान शतक स्थान जे असेल त्याच्यावरून आपल्याला डायरेक्टली करता येतं. हे लिहित बसायची गरज नाही. फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं असतं, एकक स्थानी जेवढे हे कॉलम आहेत, म्हणजे हे 80 90 वगैरे येणारी संख्या आहे, तर त्या ठिकाणी किती कॉलम आहे हे आपल्याला कळत असतं. 1 कॉलम 2 कॉलम 3 4 5 वगैरे 10 कॉलम आहेत. तर हे त्याच्यामध्ये एकक स्थानी प्रत्येक अंक एक एकदा येतोय. त्याच्यानंतर बघायचंय, हे जे दिलेलं असेल, समजा 1 ते 60 पर्यंत बघितलं, 1 ते 60 पर्यंत 3 किती वेळा येतो? आता त्याच्यासाठी मी काय करणार? 1 ते 60 पर्यंत 3 किती वेळा आहे? मग काय करणार? इथे दशक स्थानी आहे 6. मग काय करणार? पहिले एककचे 6 लिहून घेणार. त्याच्यानंतर मी 3 विचारलंय, 6 पेक्षा कमी येतोय म्हणजे ते 10 येणार लगेच. मग किती झाले? 10 आणि 6 एकूण झाले आपले 16 झाले. मग 1 ते 60 पर्यंत विचारलं तरी आपल्याला हे सांगता येतं. लक्षात आलं सर्वांच्या ही मेथड? म्यूट काढू शकताय आता. 2 अंकी लक्षात ठेवा. 2 अंकीचे प्रश्न आता थोडे जुने झाले. आता भरती पुढे आलेली 2018चं फॉर्मॅट पहा. त्याच्यानंतर महापरीक्षेचे फॉर्मॅट पहा. याच्यामध्ये काय होतंय? लेट ऍडमिन. त्याच्यामध्ये काय होतंय? महापरीक्षेच्या फॉर्मॅटनुसार तुमचा गणिताचा दर्जा हा वाढत गेलेला आहे, मराठी व्याकरणाचा दर्जा वाढत गेलेला आहे. त्याच्यानंतर तुमचं बुद्धिमत्ताचा दर्जा थोडस बदललेला आहे. हे प्रश्न तुम्हाला त्याच्यानुसार ते करायचं. ठीक आहे. आता हे लक्षात आलं असेल तर आपण पुढच्या टॉपिक कडे वळूया. 3 अंकीमध्ये काय होतंय? 3 अंकीमध्ये तेच करायचंय. 1 अंकीमध्ये आपण 1 पाहिला. 1 किती वेळा येतोय आपला? 1 बघितला आपण तर 1 किती वेळा येतोय? 1 येतोय आपला एकक स्थानी. 1 हा अंक पाहिला आपण, तर तो किती वेळा आलेला होता आपला? किती वेळा आलेला होता? 20 वेळा. एकक स्थानी 20 वेळा. 1 ते 100 मध्ये 10 वेळा. 10 वेळा येतोय. दशक स्थानी येतोय 10 वेळा येतोय. आणि त्याच्यानंतर शतक स्थान विचारलं तर शतक स्थानी तो येतोय, तो 1 वेळा येतोय. हे होतंय आपलं 1 ते 100 मध्ये. मग असे एकूण किती झाले? हे 10, त्याच्यानंतर 10 आणि 1 हे झाले आपले 21 झाले. दुसरा एखादा अंक पाहायचा असेल 2 अंकीमध्येच, तर आपलं 1 ते 100 मध्ये, तर त्याच्यामध्ये काय होतं? 1 ते 100 मध्ये फक्त एकच ही 100 ही एकच संख्या आहे 3 अंकी. त्याच्यात 1 आणि 2 शून्य असे 2च अंक वापरलेले आहेत. बाकी अंकांच्या बाबतीत काय होतं? बाकी अंकांच्या बाबतीत तेच होतंय. तुम्हाला दशक स्थान कोणतं आहे, शतक स्थान कोणतं आहे, याच्यानुसार तुम्हाला विचारलं गेलं 7 किती वेळा आहे. मग 7 ला काय करायचं? आडवा किती वेळा येतो? 10 वेळा येतोय. त्याच्यानंतर उभा इथून 70 पासून सुरुवात होतोय, हे किती वेळा येतोय? ते 10 वेळा. म्हणजे एकक स्थानी 10 वेळा झालं, त्याच्यानंतर दशक स्थानी 10 वेळा झालं,
असं एकूण किती वेळा झालं ते 20 वेळा बाकीचे 20 अंक वेळा. येतात ते तेवढे. तर 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 म्हणजे 2 ते 9 पर्यंत हा बदल झालेला आहे. 1 ते 100 मध्ये 0 जेवढे कॉलम आहे त्याच्यानुसारच येणार आहे ते. तर 100 एकच 3 अंकी संख्या असल्यामुळे तो वाढलेला आहे. हे होतंय तुमचं 2 अंकीच्या बाबतीत. 3 अंकीच्या बाबतीत काय होतंय पाहू आपण. 3 अंकीमध्ये काय होऊन जातंय तर 3 अंकी पहा. आता इथे आपण संख्या घेतोय काय घेतोय 200 घेतोय. तर 200च्या मध्ये 201 ते 300 घेतलेलं 200 ते 300 असेल तर इकडे 200 आपला ऍडिशनल राहणार आहे. 1 2 त्या ठिकाणी वाढून जाणार आहे. 2 शून्य तिथे वाढून जाणार आहेत आपले. पण संख्या मी इथे घेतलेत कुठून घेतले 201 पासून. 201 पासून पहा काय होतंय 201 पासून तर 300 पर्यंत शतक स्थानी किती वेळा येतोय तर 201 पासून सुरुवात असेल 301 पासून असेल 401 पासून असेल तर याच्यासाठी लक्षात घ्यायचंय हेच तुम्हाला बोललो होतो ना हा फॉर्मॅट लक्षात घ्यायचा आहे. 201 पासून सुरुवात असेल पहिला एक एकक स्थान सोडलं उरला काय आपल्याकडे 20 उरला. किती उरला 20. याच्यातनं हा एक वजा करून टाकायचा आहे म्हणजे शतक स्थानी तो किती वेळा येतोय तो सॉरी 200 100च्या बाबतीत आहे ना 100च्या बाबतीत तर ते होतंय 100 पूर्ण घ्यायचे शतक स्थानी 100 घेऊन तुम्ही हे 20 मधून एक वजा केला हे फॉर्मॅट त्या ठिकाणी वापरू शकतायत किंवा दुसरा फॉर्मॅट आहे तो लक्षात ठेवायचा आहे 100 प्रत्येक 100च्या गटात त्याचा 100चा गट असेल जसा हा 200चा गट आहे 200 ते 300 मध्ये प्रत्येक ठिकाणी काय येतोय 2च येतोय मग प्रत्येक ठिकाणी जर 2 येतोय हा 2 प्रत्येक ठिकाणी तुमचा येतोय तर 2 मध्ये काय होऊन जातंय हा शतक स्थानी किती वेळा येतोय तर शतक स्थानी हा इथून 201 पासून येतोय हे 10 होतील हे 10 होतील हे 10 करत करत पण ह्या कॉलम मध्ये मात्र शतक स्थानी तो किती वेळा आलेला आहे 9च वेळा आलेला आहे 300 या शेवटच्या 100व्या संख्येमध्ये तो आलेला नाही. तर प्रत्येक लक्षात ठेवायचंय प्रत्येक 100 मध्ये काय होतं ज्याचा 100चा गट असेल तर त्या 100 मध्ये होतंय शतक स्थानी तो येतोय तो 99 वेळा येतोय तो महाशतक स्थानी 99 वेळा झाला. त्याच्यानंतर एकक स्थान आणि दशक स्थान एकक स्थान तुम्हाला सांगितलेलं आहे 2 काय होणार आहे आता 2 अंक आपण पाहू 2 अंक एकक स्थानी बघितला तर इथे 2 येतोय इथे 2 येतोय इथे 2 येतोय हा त्याच्यानंतर म्हणजे हा इथे 2 टाईप करायचा होता तर प्रत्येक वेळी ते किती वेळा येत आहेत आडवे म्हटले आपण 10 म्हटले त्याच्यानंतर दशक स्थानी म्हटलं तर या ठिकाणाहून सुरुवात होऊन जाणार आहे आपली इथे 200 पासून सुरुवात होते त्याच्यानंतर ही लाईन पूर्ण आपली 2 पर्यंत येते ते हे पण किती वेळा झाले 10 तर हे 10 त्याच्यानंतर हे 10 20 आणि 99 तर एक गोष्ट लक्षात ठेवायची काय होतं जो अंक आपण विचारलेला असेल आता हा 201 ते 300चा आहे म्हणजे 2चा जो येतोय 2चा 100चा गट येतो तर 201 ते 300 असं दिलेलं असेल ज्याचा गट असेल तो एकूण येतोय 119 वेळा एकूण किती वेळा येतोय 119 वेळा येतोय तर ते लक्षात ठेवायचंय इथे 201 ते 300 होतं म्हणजे 2 हा अंक किती वेळा आला आहे 119 वेळा याच्यानंतर 2च्या पुढचा अंक लक्षात ठेवायचा आहे 2च्या पुढचा अंक जो येतोय तर तो पुढचा अंक येतोय तो 3 येतोय किती येतोय 3 आता आपण पाहिलेलं आहे उभे आणि आडवे 10 प्रत्येक 100च्या गटात येतात पण 3 काय होतोय या ठिकाणी 3 आणखी एक वाढून जातोय आपला 3 जर अजून वाढतोय तर त्याच्यामध्ये काय होतोय तर हा जो 3 आलेला आहे हा एकने वाढून गेलाय मग 3 घेतले आपले आडवे 3 येत आहेत ते 10 वेळा उभे 3 येत आहेत ते 10 वेळा हे झाले 20 वेळा आणि हा शतक स्थानचा एक म्हणजे ज्याचा गट दिलेला असेल त्याच्या नंतरचा अंक तुमचा येतोय हा नेहमी येतोय 21 वेळा ही एक गोष्ट तुम्हाला कायम लक्षात ठेवायची मी जर 401 ते 500 घेतलं तर त्याच्यामध्ये काय होतंय 401 ते 500 म्हणजे 4चा गट आहे 4 येणार 119 वेळा आणि 5 येणार आहे तो 21 वेळा येणार आहे आणि उरलेले जे येतील हा 2 आणि 3 सोडला तर याच्यानंतर उरलेले जेवढे येतात म्हणजे 1 झाला त्याच्यानंतर 4 झाला 5 झाला 6 झाला 7 झाला हे सगळे अंक येणार आहेत तुमचे बरोबर 20च वेळा येणार आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय स्थानिक किंमत महत्वाची याच्यामध्ये स्थानिक किमतीनुसारच आपण घेत गेलेलो आहे एकक स्थानी जो येतोय तो प्रत्येक 100 मध्ये येतोय 10 वेळा दशक स्थानी येतोय 10 वेळा म्हणजे एकूण होतात आपले ते 20 वेळा होतात
आणि एकूण 20 वेळा झाल्यामुळे काय होऊन जातंय, ते 20-20 प्रत्येक वेळी कॉमन राहणार. पण होतं काय, ज्याचा 100चा गट असेल तो शतक स्थानी येणारे 99 वेळा. शतक स्थानी 99 म्हणजे तो अंक एकूण होऊन गेला तो 119 वेळा. त्याच्या पुढचा अंक 20 ला 1 ने वाढून जाणार आहे, ते होणार आहे 21. आता बघा, एकूण 100 संख्या आहेत आपल्या. 100 संख्यांमध्ये काय होतंय, या 100 संख्या आहेत म्हणजे 3 अंकी संख्या आहेत, म्हणजे एकूण अंक झाले 300. आता 119 आणि 21 याची बेरीज येते आपली 140. आणि बाकीचे अंक आपले उरलेले किती आहे, 1 पासून तर 0 पर्यंतचा हिशोब करायचा आहे. 1 घेतला, 4 आहे, 5 आहे, 6, 7, 8, 9 असे जे उरलेले अंक येत आहे, हे 7 अंक येणार आहे तुमचे 20-20 वेळा ते येतात. आणि शून्यांचा हिशोब शेवटी करायचा आहे. शून्य प्रत्येक 100 मध्ये, लक्षात ठेवा, प्रत्येक 100 मध्ये येतात शून्य नेहमी 11 वेळा. ही एकच संख्या अशी आहे प्रत्येक 100च्या गटात नेहमी सारखी राहते. कोणताही गट असो, कोणाचाही गट असो, शून्य नेहमी प्रत्येक 100 मध्ये राहतात, ते 11 शून्य राहतात. ठीक आहे, आता हा टॉपिक पण तुमच्या लक्षात आला असेल तर सांगा. अडचण असेल काही तर मला विचारू शकता. काय अडचण कोणाला? नाही सर. नाही ना, ठीक आहे. आता याच्यानंतर प्रत्यक्ष पाहू आपण उदाहरणं कशी सोडवायची, हे लक्षात ठेवायचंय. काय होतंय, 1 ते 100 मध्ये लक्षात घ्या. 1 ते 100 मध्ये लक्षात घ्या. 1 ते 100 मध्ये काय होतंय, 1 ते 100च्या संख्यांमध्ये किंवा कोणतेही 100चा गट घ्या. 1 ते 100 थोडं वेगळं आहे. 1 ते 100 का वेगळं होतंय, याच्यामध्ये 9 एक अंकी संख्या आहेत आपल्या. त्याच्यानंतर काय होतंय, 9 एक अंकी आहे. त्याच्यानंतर तुमच्या 2 अंकी संख्या 90 आहे आणि एक 3 अंकी संख्या आहे. तिथून पुढच्या संख्यांचे गट पडताना सगळे 3-3 अंकी. फक्त 1 ते 100 वेगळा. 1 ते 100 मध्ये काय 3 अंकी एकच आहे, 9 आहेत, म्हणजे तुम्हाला 8 संख्या कमी पडतात. 1 ते 100 मध्ये एकूण किती अंक वापरले, तर याचं उत्तरही तुम्हाला लक्षात ठेवायचंय. एकूण अंक वापरलेत आपले किती येत आहेत, ते 292 अंक वापरलेले असतात. प्रत्येक अंक किती वेळा येतोय ते तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं असतं. सॉरी, 292 नाही, एकूण हे करायचं. बघू आपण 1 ते 100 पाहू परत. बघा, 1 ते 100 मध्ये काय होतंय, हे 9 आहेत, हे 9 झाले. त्याच्यानंतर 10 पासून तर 99 पर्यंत 2 अंकी, म्हणजे हे झाले आपले 90 दुने 180. आणि त्याच्यानंतर ही 3 येते, 9 3 झाले 12 आणि 180. एकूण येत आहे 1 ते 100 मध्ये अंक वापरलेत किंवा खिळे वापरलेत ते 192. ही एक गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवायची असते. काय होतं, एकूण विचारलं तुम्हाला, 220 पर्यंत विचारलं, 230 पर्यंत, एकूण खिळे असतील तर कायम लक्षात ठेवायचंय 1 ते 100 पर्यंत खिळे वापरायला लागणार, किंवा 1 ते 100 पर्यंत अंक वापरलेत आपण 192, हे लक्षात ठेवायचं. त्यासाठी 1 ते 100 पर्यंतचे 192 येणार आणि त्याच्यानंतर येणार आहेत ते पुढचे 100च्या संख्या ज्या आहेत ते 3-3चे अंक आहेत. त्याच्यामधला फक्त किती गट येतोय हाच प्रत्येक वेळी तुम्हाला सोडवायचा आहे. आता आपण प्रत्यक्ष संख्या पाहू, प्रत्यक्ष उदाहरण पाहू. समजा एक प्रश्न आहे, त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, आपल्याला प्रश्न घेऊ. एखादा मुद्रक आहे, त्याने एका पुस्तकाची 180 पाने आहेत, तर किती खिळे लागतील, किती खिळे लागतील किंवा किती अंक लागतील. याच्यामध्ये काय करायचंय, सगळ्यात पहिल्यांदा ती संख्या लिहून घ्या, 180. 180 मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे काय होतंय, 180 मध्ये काय करायचं, याच्यामधला पहिला 100चा गट वेगळा करायचा. पहिल्या 100 संख्या वेगळ्या करायच्या आपल्या, 100 संख्या वेगळ्या. त्या 100 संख्यांचं मी तुम्हाला बोललेलो आहे, पहिल्या 100 संख्यांमध्ये किती अंक किंवा किती खिळे येतात ते, तर एकूण खिळे येतात ते 180 खिळे, 192 खिळे येतात. बघा, डिस्टर्ब पुन्हा ऍडमिट लेट होतात, हा गोंधळ होत असतो त्याच्यामध्ये. 180 एकूण पेजेस होते, याच्यामधले 100 संख्या झाल्या. त्याच्यानंतर ज्या ज्या येत आहेत त्या 80 संख्यांमध्ये पहा, 80 संख्यांमध्ये काय होतंय, या 80 संख्यांमध्ये आता या 80 संख्या किती अंकी आहे, 3 अंकी आहेत. मग आपण करायचंय 80 गुणिले 3 करायचंय. 80 गुणिले 3 किती येत आहेत आपले, 240. 80 गुणिले 3 240 होत आहेत. मग 240 जर होत आहे तर हे 240
आणि आधीचे 100 मध्ये आलेत 192. यांची बेरीज करून टाकायची. 240 आणि 200 मिळवले आपण होतात 440 आणि 200 ला 8 कमी नेहमी 8 वजा करत जायचे. तर एकूण याचं उत्तर येतंय 180 पानांसाठी आपल्याला लागणार आहेत 240 आणि 192 आपले होत आहेत ते 432 खेळे. 432 एकूण सोपं आहे. तुम्ही नेहमी लक्षात घ्या. काय होतं, पेज नंबर वाढत गेले तुमचे तरी पण काय होणार आहे, पेज नंबर जर बदलत गेला तुमचा, समजा एखादं दिलेलं असेल, दुसरं एखादं दिलेलं असेल, 350 पाने एखाद्या पुस्तकाची, 350 पानं असतील तर काय करायचं, पहिल्या 100चे किती होतात, पहिला 100 नेहमी लक्षात ठेवायचा. पहिल्या 100चे किती होणार आहे, 192. आता पहिले 100 गेले, 350 मधून 100 गेले, उरले किती आपले 250. पुढच्या 250 मध्ये काय होतंय, एक मिनिट, बघा 350 मध्ये काय होतंय, 350 मध्ये आपण पहिले 100 पानांचे नेहमी घेऊन घ्यायचे. किती लागणार आहेत, 192. आता उरलेत आपले 250. आता याच्या नेहमी तिप्पट करायची. पुढच्या सगळ्या 3 अंकी संख्या आहेत. 999 पर्यंत पेजेस असतील ना, तर तुम्हाला करावं लागणार आहे 3 ने गुणायचंय त्याला तोपर्यंत. 1000 पासून असेल तर मग 4 अंकीसाठी पुढच्या संख्या वेगळ्या करायच्या आणि त्याच्यामध्ये नेहमी एक एक मिळवत जायचं. 3 अंकीचा एक कमी करायचा आणि 4 अंकीचा एक वाढवायचा. 1000 पासून सुरुवात होते आपली 4 अंकी संख्यांची. ते 250चे आता 25 × 75 म्हणजे हे झाले किती, 750. आणि मग आपल्याला 350 पानांचं लगेच उत्तर येतंय. 350 पानांसाठी किती खेळ लागणार आहे आपल्याला, 900 ते लक्षात ठेवायचे. 750 942 असते 950 आणि 8 वजा करत जायचे. 192 कसं आहे, 200 ला 8 कमी, नेहमी 200 मिळवायचे, 8 कमी करायचे, म्हणजे ते येतंय आपलं 942 खेळ त्या ठिकाणी लागणार. आलं लक्षात हा टॉपिक. एकूण किती खेळ लागणार आहे, एकूण संख्या किती, एकूण अंक किती वापरले, याचं उत्तर नेहमी सोपं असतं. तुम्हाला तोंडी काढता येतं. जर तुम्हाला दिलेलं असेल एक पुस्तक आहे, त्याचे समजा 240 पेजेस आहे, काय करायचं, 240 मध्ये 100 पहिले वेगळे करा, ते 192. पुढच्या उरल्या 140, 14 × 42 म्हणजे 420. 420 आले ना, त्याच्यामध्ये लगेच 200 मिळवले, आपले झाले 620. 8 कमी केले, 612. लगेच तोंडी सांगता येतं मला, 240 पानांचं पुस्तक आहे, तर मला सगळे पेज नंबर टाकण्यासाठी मला 612 खेळ त्या ठिकाणी लागतील. तोंडी सोडवता येतं, हे सोडवायला कसलीही गरज नाही. काही फॉर्मॅट वगैरे काहीच वापरू नका. बेसिक एवढाच फॉर्मॅट आहे. 3 अंकी आहे, 3 लागणार आहे. त्याच्यानंतर पहिले 100 पर्यंत लागणार आहे 192. आता हा टॉपिक झाला आपला एकूण किती लागणार. याच्यानंतर तुम्हाला अंक जेव्हा दिले जातात ना, त्याच्यासाठी मी तुम्हाला बोललोय उभं आडवं किती येतं, तो फॉर्मॅट लक्षात ठेवायचा आहे. आता हेच उदाहरण पाहू आपण. याच्यामध्ये काय होतंय, 192 पेजेसचं पुस्तक किंवा 180 पानांचं पुस्तक येतंय, तर दुसऱ्या एखाद्या अंकासाठीचे खेळ घेऊ आपण. अंकासाठी काय करायचंय, अंक समजा 2 या अंकाचे, किंवा पहिले 1 घेऊ आपण. 1 या अंकाचे किती खेळ आपल्याला लागतील, तर आपण याच्यामध्ये पाहिलेलं होतं. काय करायचं होतं आपल्याला, याच्यामध्ये काय होतंय, एक अंक किती वेळा येतोय हे आपल्याला लक्षात घ्यायचं. पण मी तुम्हाला बोललो होतो, एकक स्थान सोडून शतक दशक जे येतंय त्याच्यानुसार आपल्याला एकदम सोपं होतंय. एकदम सोपं असं होतंय, याच्यात 1 ते 100 मध्ये आपल्याला माहितीये, 1 ते 100 मध्ये काय होतंय, 1 ते 100 मध्ये 1 ते बघा, याच्यामध्ये काय होतंय, 1 ते 100 मध्ये किती वेळा येतोय तो, 1 ते 100 मध्ये येतोय 21 वेळा येतोय. त्याच्यानंतर उरल्या किती संख्या, 80 संख्या. किती उरले, 80. 80 मध्ये एकक किती, दशक किती, शतक किती, हे तुम्हाला पाहायचंय. 80 दिलेत म्हणजे एकक स्थानी किती वेळा येणार आहे तो, 8 वेळा येणार आहे. किती वेळा येणार आहे, 8 वेळा. 8 पेक्षा 1 लहान होतोय म्हणजे तो आणखी दशक स्थानी किती वेळा येणार आहे, 10 वेळा येणार आहे. आणि त्याच्यानंतर या 3 अंकी संख्या घेतल्यात आपण. 1 ते 100चा एक गट वेगळा केलेला आहे, पुढच्या 80चा वेगळा केलेला आहे. मग याच्यामध्ये किती वेळा येणार आहे तो, 80 मध्ये तो 80 वेळा येणार आहे एक अंक ते. मग ही सगळी आपल्याला बेरीज करायची. 8 आणि 1 तुमचं झाला 9, 80 × 10 90 आणि 20 झाले 110. 110 आणि 9 म्हणजे हा एकूण किती वेळा झाला, आता याच्यामध्ये 119 वेळा होऊन गेलेला आहे. ठीक आहे, हे होत आहे.
तर मेथड पहा काय केली आपण, 1 ते 100 मधला सेपरेट घेऊन टाकला. त्याच्यानंतर काय केलंय, 1 ते 100 मध्ये जे येत आहे ते आपण सेपरेट घेतले. त्याच्यानंतरचे काय केले, एक दशक स्थानी किती वेळा येतोय तो आपण घेऊन टाकलेला आहे. तो एकक स्थानी पुढच्या 100 मध्ये काय होणार आहे, एकक स्थानी उभ्या कॉलम मध्ये किती वेळा येणार आहे, 8 वेळा येणार आहे. त्याच्यानंतर दशक स्थानी 110 पासून तर 119 पर्यंत तो किती वेळा येणार आहे, 10 वेळा. आणि 80 संख्या आहे 101 पासून 180 पर्यंत शतक स्थानी किती वेळा येणार आहे, 80 80 20 हे 110 119 119 वेळा हे येत आहे. आता हे आपण काय केलेलं होतं, 1 ते 100 आपलं पाठ होतं. पुढचे 100 मधले गट आपण पाहू शकतोय, त्याच्यानुसार आपण हे सोडवू शकतोय. किंवा याला आपण दुसरी एक मेथड वापरू शकतोय. आपली जी दिलेली संख्या आहे त्याच्याच वर पण आपण करू शकतोय. आपली संख्या दिलेली काय आहे, 180. ही मेथड लक्षात आली पहिले, लक्षात आले का सर्वांच्या? आपण 1 ते 100 गट केला आणि त्याच्यानंतर 100 पर्यंत मी तुम्हाला बोललो होतो, एकक स्थान, दशक स्थान, शतक स्थान किती वेळा आहे तेवढ्या वेळा प्रत्येक वेळी बघायचंय. किंवा आपण दुसरी एक मेथड या ठिकाणी वापरू शकतोय. काय करायचंय पहा, आता याच्यामध्ये एकूण संख्या दिली आपल्याला 180. याच्यामध्येच आपण सांगू शकतोय एक किती वेळा येतोय, हा एकक स्थानी किती आहे, दशक स्थानी. मी तुम्हाला बोललोय एकक स्थान घ्यायचं आणि दशक स्थानापासून पुढचे अंक घ्यायचे. तुमचे उभे कॉलम 180 पर्यंत होणार आहेत 18. मग याच्यामध्ये तुमचं एकक स्थानी किती वेळा येतोय, तो 18 वेळा येतोय तो. त्याच्यानंतर दशक स्थान पाहायचंय. दशक स्थानी काय होतंय, दशक स्थानी जर घेतलं आपण तर त्याच्यामध्ये दशक स्थानामध्ये काय होतंय, दशक स्थान म्हटले तर 1 ते 100 मध्ये 10 वेळा येईल आणि त्याच्यानंतर 101 ते 180 मध्ये 10 वेळा. म्हणजे हे एकूण किती वेळा होऊन गेलं, ते 20 वेळा झालंय. किती वेळा झालंय, 20 वेळा झालेलं आहे त्याच्यामध्ये. तर होतं काय, याच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस फक्त लागणार आहे थोडीशी. दोघा वेळी आता प्रश्नाचं उत्तर सारखं येतं का पहिले ते पाहू आपण. याच्यामध्ये पहिले किती आले, एकक स्थानी किती वेळा येणार आहे, 18 वेळा. दशक स्थानी किती वेळा येणार आहे, तो 20 वेळा येणार आहे. आणि शतक स्थानी म्हटलं तर शतक स्थानाचं काय होतंय, 180 मध्ये सुरुवात होणार आहे 100 पासून, तिथून तर 180 पर्यंत नेहमी काय करायचं, या 3 अंकी संख्येतनं 99 वजा करायचे. 99 वजा करायचे म्हणजे 100 वजा करून 1 मिळवलं तरी चालेल. ते येत आहेत आपले 81. मग हे 81 इथे मिळवून टाकायचे. 81 मिळवलं, परत 8 आणि 1 आला 9 आणि ही बेरीज परत आली 11. म्हणजे आपलं उत्तर दोघं मेथडने काय येतंय, 119. तर तुम्हाला जे पेज नंबर दिलेला असेल त्याच्यावरूनच तुम्ही डायरेक्टली कॅल्क्युलेट करू शकताय. त्याच्यामध्ये फक्त एवढा फॉर्मॅट लक्षात ठेवायचा आहे, पहिले एकक स्थान सोडून द्यायचं, त्याच्यानंतर उरलेले जे अंक असतील तेवढे घ्यायचे. तेवढ्या वेळा काय येणार आहे, एकक स्थान येणार. त्याच्यानंतर गट किती होत आहे, 18 पेक्षा, किंवा हा दशक स्थान, मी तुम्हाला बोललो ना दशक स्थान महत्वाचं आहे खूप. या 8 पेक्षा काय होतंय, या 8 पेक्षा आपलं जे येत आहे ते एक हा अंक दिलेला लहान आहे. म्हणजे तो काय होणार आहे, तर तो पहिले 100 मध्ये 10 वेळा येईल, नंतरच्या 100 मध्ये 10 वेळा येणार. झाले आपले दशक स्थान 20 वेळा. त्याच्यानंतर काय होणार आहे, त्याच्यानंतर येणार आहे ते अजून उरलेले किती. आता संख्या 3 अंकी किती आहे हे तुम्हाला या ठिकाणी काढावं लागतं आणि त्यासाठी तो आधीच्या 100 मधला 100 ही पहिली 3 अंकी संख्या सुद्धा घ्यावी लागते. तुम्ही याला एक काम करू शकताय, 180 मधून 100 वजा करा, 1 मिळवून द्या, तसं केलं तरी चालेल. एकूण आलं ते 81 म्हणजे 3 अंकी झाले 81. सरळ सरळ उत्तर येतंय. कॅल्क्युलेट करायची, ड्रॉ करायची काही आपल्याला गरज नाही. लक्षात आलं असेल सर्वांच्या तर सांगा, नाही तर अजून एक उदाहरण घेतो मी याचं. आलंय लक्षात? समजलं सर सर. चला दुसरा एक पेज नंबर घेऊ आपण आणि दुसरा एक अंक घेऊ. म्हणजे 21 वेळा 20 वेळा काहीच पाठ करायची गरज नाही आपल्याला. जी संख्या दिलेली आहे त्या संख्येनुसारच आपण सोडवू शकतोय. बघा दुसरं एक उदाहरण घेऊ आपण. काय करू, पानं बदलून टाकू आपण. पानं घेऊ आपण 375 आणि त्याच्यानंतर आपल्याला अंक पाहायचा आहे तो 375 मध्ये. हा हे पण महत्वाचं आहे, शेवटी शून्य नसेल तर काय करायचं हे पण महत्वाचं आहे. तर त्याच्यामध्ये आपण अंक घेऊ 4. 4 या अंकाचे किती खेळे लागतील. आता ही संख्या सगळ्यात पहिल्यांदा लिहून घ्यायची 375. 375 लक्षात घ्या, 375 ही संख्या कोणत्या 10च्या कॉलम मध्ये येते,
ते तुम्हाला सगळ्यात महत्वाचं आहे आणि ती संख्या तुम्हाला पहिले घ्यावी लागणार आहे. 375 येत आहे तुमचं 371 ते 371 ते 380 या गटात येते. म्हणजे हे जर तुमचं शून्यापासून पुढे गेलं असेल तर एकक स्थानासाठी काय करायचं याला हे लक्षात घ्या. मग एकक स्थानी किती वेळा येतोय ते पहिले आपण घेणार आहे. एकक स्थान येतंय, एकक स्थानी किती वेळा घ्यायचा आहे तो 38 वेळा घ्यायचा आहे. याच्याकडे नेहमी लक्ष द्यायचंय. तर हा 38 वेळा घेऊन टाकायचा आहे. एकक स्थानी आले आपले 38 वेळा. त्याच्यानंतर येतंय दशक स्थान. दशक स्थान मध्ये काय होतंय, दशक स्थान मध्ये आता आपल्याला दिलेली संख्या आहे, जो गट दिलेला आहे इथे दशकच्या गटात काय आलाय 8 आलाय. इथे जर 8 आलेला आहे तर त्याच्यानंतर विचारलेला आहे 4, त्याच्यापेक्षा लहान येतोय. आता हे 380 कोणत्या 100च्या गटात आहे 301 ते 400 हे पण आपल्याला त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं. बघा एक एक सिक्वेन्स तयार करू आपण आणि त्या सिक्वेन्स नुसार सोडवायचं. आज गट आहे आपला कशाच्या दरम्यान आहे 301 ते 400 म्हणजे किती गट झाले हे 4 गट झाले. दशक स्थानी प्रत्येक एका गटामध्ये 10 वेळा येते. 4 गट झाले म्हणजे दशक स्थानी किती वेळा येणार आहे तो 40 वेळा येणार. किती वेळा येणार आहे 40 वेळा येणार. हे तुम्हाला अजून सोपं करून सांगेल मी त्याच्यामध्ये. दशक स्थान झालं. आता शतक स्थान म्हटलं तर शतक स्थान काय होतंय, शतक स्थान आता इथे शतक स्थानी काय होतंय, शतक स्थान म्हटलं तर या ठिकाणी आपला अंक आहे 3 पेक्षा विचारलेला 4 काय आहे मोठा आहे. म्हणजे इथे शतक स्थान 400 पासून काही 400 पर्यंत काय केलेलं नाही. शतक स्थानी 1 सुद्धा लागणार नाही. शतक स्थानी 1 सुद्धा लागणार नाही तर आपल्याला फक्त यांची बेरीज करून टाकायची आहे आणि मग आपल्याला येत आहेत एकूण जे येत आहेत. तर एकूण एकूण किती वेळा आहे 40 आणि 38 होत आहेत ते 78 खेळ त्या ठिकाणी लागणारे चार्ज. आता हेच उदाहरण परत लक्षात घ्या. काय होतं पेजेस किती दिलेले आहेत आपल्याला ते महत्वाचं आहे. पेजेस किती दिलेले होते आपले 375. हेच 375 कुठल्या कुठल्या गटात येतात, दशकचा गट पाहायचा, शतकचा गट पाहायचा, हे पाहायचंय. आता दशकचा म्हटला म्हणजे तो गट कितीचा येतोय 380चा गट येतोय. 380चा गट आहे. मग याच्यासाठी काय करायचं पहा, एकक स्थान शोधायचं असेल, जर इथे शेवटी 0 नसेल एकक स्थानी तर 0 नसेल तर काय करायचं याच्यामध्ये फक्त 1 मिळवायचं. दिलेलं किती होतं 37. 37 मध्ये 1 मिळवलं आपले किती झाले 38. आला लक्षात आहे ते. त्याच्यानंतर 37 परत यालाही तसंच करायचं. ही 10च्या कोणाच्या गटात येते 40च्या गटात. एकक स्थानचा विचार करायचा नाही. अरे सॉरी 1 मिनिट इथे 1 राहिला. हा आपला 1 ऍड करायचा राहिला. 78 नाही 79 खेळ येणार. आता हे जे काही एक ऍड केलंय केलेलं आहे आपण ऍड केलेलं आहे याच्यामध्ये 380 गट येत आहेत त्याच्यानुसार आपण केलेलं आहे तेवढं. तर 1 वाढवायला हे विसरायचं नाही. आता हे 37 आणि ह्या पण एका गटात 1 येणार आहे म्हणजे एकक स्थानी किती झाले आपले 38 झाले. याच्यानंतर काय होतंय दशक स्थान म्हटलं, दशक स्थानला काय करायचं 37 नंतर त्याची दशक स्थानची संख्या किती येते 40. हे 40 वेळा तुमचं जसंच्या तसं येणार आहे. आता हे एकक आणि दशक एकदम सोपं असतं. शतक स्थानला फक्त पाहायचंय 3. हा 3 दिलेला जो अंक आहे याच्यापेक्षा आपल्याला विचारलेला काय आहे मोठा आहे. जर विचारलेला मोठा असेल तर काही घ्यायचं नाही. एकूण खेळ आपल्याला लगेच काढता येत आहेत. किती येत आहेत 78 खेळ. आलं लक्षात. पेज नंबर सांगितला का आणि अंक सांगितला का आपल्याला लगेच हे उत्तर काढता येते. आपण हवं तर अजून एक उदाहरण पाहू, पटकन सोडवता येईल असं पाहू आपण. सर्वांच्या लक्षात आलंय ना. हो सर. काही अडचण याच्यात नाही सर. फक्त पेज नंबर पाहायचा आहे. पेज नंबरचे अंक जे आहेत म्हणजे तुम्हाला जी स्थानिक किंमत दिलेली अंकांची ती पाहिजे त्या ठिकाणी 756 घेऊ. त्याच्यामध्ये दुसरा एक अंक घेऊ आपण 5 किती वेळा येत आहे. आता 756 आहे. 756 मध्ये काय करायचं आहे पहिले ती संख्या 756 आहे याच्यामधला हा 6 पुढे पण येतोय. मग एकक स्थान पहिले घेऊन टाकायचंय. एकक स्थान काय होतंय तुम्ही सांगू शकताय. काय करायचं 750 पुढचा गट घेतलाय 75 मध्ये 1 मिळवून टाकायचे. 75 आणि 1 किती झाले
76. किती होत आहे? 76. त्याच्यानंतर दशक स्थान घ्यायचंय. दशक स्थान काय येत आहे ते बघा. दशक स्थान तुम्हाला बोललोय, दशक स्थानाला काय करायचंय, एकूण गट किती होत आहे? 75 म्हणजे 80च्या गटात जातोय तो. त्याच्या पुढची शून्यवाली संख्या घ्यायची नेहमी. ते महत्वाचं असतं. 75 80च्या गटात जातोय म्हणजे दशक स्थान किती येत आहेत या ठिकाणी? एकूण 80 संख्या येणार आहे. त्याच्यानंतर आता 7 आहे. 7 पेक्षा दिलेला 5 काय आहे? लहान येतोय. म्हणजे तो शतक स्थानी किती वेळा येणार आहे? 100 वेळा येणार. तो किती वेळा येणार आहे? 100 वेळा. बस यांची आपल्याला बेरीज करून टाकायची आहे आणि मग आपल्याला सांगता येते 100, 80, 70 होतात 150, 250 आणि 6. म्हणजे 7 या अंकाचे आपल्याला एकूण लागणार किती? मग आपल्याला 256 खेळ त्या ठिकाणी लागणार आहे. डायरेक्ट सांगता येतो उत्तर. लक्षात आलं सर्वांच्या? 5 अंकाचे सर. 5 अंक. अरे हा, 5 अंकाचे. 7चा सिक्वेन्स होता म्हणून झालं ते. 5 अंकाचे किती आले ते? 256. टायपो मिस्टेक हे इग्नोर करत चला, थोडेसे होतं गोंधळात. हे आता तुम्हाला बोललोय बोर्डवर जरा व्यवस्थित जमतं, लॅपटॉप मध्ये टाईप करताना अडचण येते. तर पुस्तकाची पानं दिली होती आपल्याला, किती दिली होती? 756. 756 मध्ये आपण काय केलेलं आहे? 756 मध्ये पहा. आता 756 मध्ये आपण काय करून घेतलंय? 756, 75 आणि त्याच्या पुढे शून्यऐवजी दुसरी संख्या दिली होती. एकक स्थानला काय घेतला? 75 आणि किती झाले? 76. याच्या पुढची संख्या दशकची नेहमी घ्या. तुम्हाला जर दिलेला अंक लहान असेल ना, मोठा असेल, नेहमी हाच सिक्वेन्स असणार आहे. 76. 76च्या नंतरची शून्यवाली संख्या येते 80. आपल्या वरच्या उदाहरणात पण पहा काय झालेलं होतं. वरच्या उदाहरण जे होतं आपलं, त्याच्यामध्ये सेम तेच झालेलं होतं. 38 होता. 38 नंतरची शून्यवाली संख्या कोणती? 40. तुमचं हे प्रत्येक वेळी होणार आहे. प्रत्येक उदाहरणामध्ये प्रत्येक 100-100ला तुमचं तेच होणार आहे त्या ठिकाणी. तर हे लक्षात ठेवायचंय. संख्या पाहिजे डायरेक्टली सांगता येतं किती खेळ लागतील. आणि शतक स्थानसाठी फक्त लक्षात ठेवायचं, तो 100 वेळा येणार आहे शतक स्थानी. पण काय होणार आहे त्याच्यासाठी पाहायचं, हा 7 जो आहे त्याच्यापेक्षा 5 काय येतोय? लहान येतोय. हा जर लहान येतोय तर तो किती वेळा येणार आहे? तो 100. जर 5च्या जागी मी 8 दिलेला असतं तर काय झालं असतं? 8 हा 7 पेक्षा मोठा आहे म्हणजे शतक स्थानी येणार नाही. मग मला फक्त बेरीज करायला लागली असती ती 76 आणि 80ची. हाच फॉर्मॅट आहे. डायरेक्टली सांगता येतं. कोणतंही असेल, संख्या असेल त्याच्यानुसार फास्ट मध्ये. आता अजून फास्ट सांगतो तुम्हाला मी. संख्या दिलेली आपल्याला 925 दिलेली. 925 ला काय करायचंय? 925 खेळा विचारलेला आहे मला, 3चा खेळा, 3 या अंकाचा खेळा विचारलेला आहे. मी काय करणार आहे? 925 आहे ना, पहिले 92 बघणार. हा एक अंक आहे म्हणजे माझ्याकडे झाले किती? 93 झाले. 93 एकक स्थानी झाले. त्याच्या पुढची शून्य आली संख्या किती? 100 झाले. हे लगेच आले माझे 100. त्याच्यानंतर काय करायचंय? 9 पेक्षा 3 लहान आहे म्हणजे आणखी किती वेळा येणार आहे ते? 100 वेळा. मला लगेच सांगता येतं 925 पेज नंबर असेल ते पुस्तक, तर 3 हा अंक माझा येतोय तो 293 वेळा येतोय. हा त्या ठिकाणी मला सांगता येतो. फॉर्मॅट तोच आहे. अंक कोणतेही असू द्या, तुम्ही एकक दशक शतक स्थानचे अंक पहा, त्याच्यावरती तुम्हाला डायरेक्टली सांगता येत. आता अजून एक संख्या घेऊ आपण, किंवा तुम्ही सांगू शकता एखादी संख्या, त्याच्यामध्ये याचे खेळ किती? 3 अंकी संख्या सांगा कोणती मला. सर किती? एक्झाम्पल घ्या ना. आवाज येत नाही नीट. अरे आवाज क्लिअर येत नाही मला. एक काम करा ना, चॅटिंग मध्ये टाईप करा. चला, टाईप करा एक संख्या कोणती. सर 813. 4 किती वेळेस येईल? 813 आपल्याला घ्यायचं आहे 4. 813 मध्ये पहिले 81 घेतला. 81 चे किती घ्यायचे? पुढची संख्या 82. त्याच्यानंतर त्याच्या पुढची शून्य आली संख्या 90. आता 8 पेक्षा 4 लहान आहे. लहान असेल तर घेऊन टाकायचे आणखी 100 झाले. हे 190. 80 होतं 270. माझी एकूण बेरीज येते ती 272. 5 सेकंदात सांगता येते मला. 4 येणार आहे 813 मध्ये, तो 272 वेळा येणार.
टोटल खेळ्यांचं एक्झाम्पल. टोटल खेळ्यांना तर मी बोललो ना, काय करायचंय, 3 अंकी घ्यायचं, त्याच्यातनं पहिले 100 वजा करा, उरलेल्याचे 3 पट करून टाकायचे. आता 813 या संख्येच घेऊ. 813 मध्ये काय होतंय, पहिले 100 गेले, संख्या उरतात 713. हे 713च्या 3 पट करायचे. 713च्या 3 पट होणार आहे तुमची 2139. या 2139 मध्ये आपले 192 मिळवून टाकायचे, किंवा मी तुम्हाला बोलतोय 200 मिळवायचे, 8 वजा करून टाकायचे. 2139 मध्ये 200 मिळवले म्हणजे 2339, आणि 8 गेले त्याच्यामधून, म्हणजे याच्यामध्ये एकूण खेळ येत आहेत 2331 खेळ येतात. 813 या संख्येसाठी. एकक स्थानचा अंक 1 ने कमी करा, त्याच्या तिप्पट करा. किंवा अजून एक एक्झाम्पल सांगतो त्याच, मग 3 अंकीसाठी. 3 अंकीला एखादी संख्या घेऊ आपण. समजा संख्या घेतली 688 संख्या घेतली. 688 मध्ये काय होणार आहे, 588 पहिले घ्या. 588 चे काय करायचं, 3 पट करायचंय. 588, आता 590 किंवा 600 जवळ होतोय. 600च्या 3 पट झाली असती 1800, आणि 12×36 त्याच्यातून वजा करायचे, म्हणजे ते येत आहे आपलं 1764. त्याच्यामध्ये 192 मिळवून टाकायचे. 192 जर तुम्ही मिळवले तर काय होतंय, त्याच्यामध्ये 192 मिळवत आहे म्हणजे तुम्हाला बोललो 200 मिळवायचे, म्हणजे होतील 1964, आणि त्याच्यातनं 8 वजा करायचे. तर 688 पेज असतील तर मला त्याच्यासाठी लागत आहे 1956 खेळ त्या ठिकाणी लागतात. लक्षात आलं? अजून काही संख्या असतील, प्रश्न असतील सांगा. नेमकी माझ्याकडे पुस्तक नाहीये म्हणून मी प्रश्न तयार करून देतोय तुम्हाला. आलं असेल सर्वांच्या लक्षात तर सांगा मला, म्हणजे आजचा टॉपिक मी एंड करतो. मग याला ते काम करा, मी तुम्हाला बोलतो ना, फॉर्मॅट एकदम समजलं साधा. सर. संख्या पाहून लगेच सांगता येतं आपल्याला. तुम्हाला सांगितलं समजा 315 पेजेस आहे, 315 एकूण खेळांसाठी काय करायचं, 315 घेऊन टाकायचं. 315 मध्ये काय होतंय, 315 घेतला तर 215 गुणिले 3 घ्यायचा पहिल्यांदा. 215 गुणिले 3 म्हणजे होतील किती, 645. 200 मिळवले 845, आणि त्याच्यातून 8 काय करायचे, वजा करायचे, म्हणजे ते उत्तर येतंय 837. मला एकूण खेळ लागणार आहेत 837 लागणार. पण त्याच 315 मध्ये 2 अंक किती वेळा आलाय, मग मी काय करणार, नुसता 2 अंक विचारलेला असेल तर 2 साठी पहिल्यांदा काय करणार, मी 31 आहे, त्याच्या पुढची संख्या 32 घेणार, त्याच्या पुढची संख्या लगे 40 घेणार, आणि 3 पेक्षा 2 लहान आहे म्हणून काय घेणार, 100. लगेच 5 सेकंदात सांगू शकतो. याच्यासाठी लागणार आहे 172 वेळा 2 हा अंक तिथे, किंवा 2चा खेळ त्या ठिकाणी वापरावा लागतो. 5 सेकंदात उत्तर येतं म्हणजे येतं. तुमच्या बेरजा फक्त थोड्या फास्ट पाहिजे त्यासाठी. आलं लक्षात सर्वांच्या? हो सर. ठीक आहे, चला मग आजचं लेक्चर मी थांबवतोय तुमचं. त्याच्यानंतर आता दुपारून साधारण